लक्ष द्या इकडं. आता आपण रोमन संख्या 1 ते 100 पर्यंतच्या आणि 1 ते 1000 पर्यंत शिकलेलो आहोत, त्याचा सराव करतोय, बरोबर आहे. हो. आता आपल्याला या संख्यांना रोमन चिन्हांमध्ये लिहायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यांना बेरीज किंवा वजाबाकीच्या स्वरूपामध्ये मांडणी करून मग संख्या तयार होईल. आता 652 याला कशी मांडणी करणार आपण? 600 अधिक 50 अधिक 2, बरोबर आहे. हो. 600. आता 600चं तर रोमन चिन्ह नाही आपल्याकडे, मग काय करावं लागेल? 600ला परत आपण फोड करावं लागेल. तर 600ची फोड इकडे आपण करूया. 600ला 2 पद्धतीने लिहिता येईल. कोणत्या 2 पद्धतीनं? काय? 500 अधिक 100 या स्वरूपामध्ये. त्यामुळं सगळं सोपं आहे. बेरीज असेल तर काय अवघड नाही, बरोबर आहे. 500 अधिक 100. 500 साठी रोमन चिन्ह कुठलं आहे? 500 साठी आहे डी. आणि त्याच्यानंतर 100 साठी काय आहे? सी. म्हणजे आपण ते पुढे वापरलं. त्यानंतर 50 साठी काय आहे? एल. आणि 2 डबल आय. म्हणजेच काय झालं रे? 652 काय झालं? डी सी एल डबल आय. सोपं आहे की नाही? चला दुसरा कोणी सांगितलं? आता तू सांगायचं. याची फोड कशी करणार? 800 70 8 म्हणजे एक प्रकारचं विस्तारित रूप आहे, बरोबर आहे. आता 800 म्हणजे काय झालं? इकडे जर मांडणी केली तर 800 ची कशी होईल फोड? 500 अधिक 300, बरोबर. 500 अधिक 300, बरोबर आहे. 500 साठी काय आहे सांग? 500 साठी आहे चिन्ह डी, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 300 म्हणजेच 100, बरोबर आहे. 1 2 3. 70 साठी एल एक्स एक्स. एल म्हणजे काय आहे? 50, बरोबर आहे. आणि 8 साठी काय आहे? व्ही आय आय आय. हे झालं 878, बरोबर आहे. चला आता गंधर्व सांग याच्यासाठी. डायरेक्ट फोड सांग पटकन. फोड सांगायची अगोदर. 400 अधिक 60 अधिक 5. आणि काय रोमन संख्या तयार होईल त्याची? सी डी एल एक्स व्ही. का बरं सीडी? तर आपण 400 ही 500 मधून 100 गेल्यामुळे केलं. तर 500 साठी डी, 100 गेले म्हणून अगोदर घेतलं सी आणि त्यानंतर पाणी. चला नेक्स्ट कोड आहे. कोड आणि